नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे या खास माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण शेतकऱ्यांसाठी आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीविषयी चर्चा करणार आहोत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून थेट फायदा मिळणार आहे. होय मंडळी, जे शेतकरी वेळेवर आपले कर्ज फेडतात, प्रामाणिकपणे हप्ते भरतात, त्यांच्यासाठी सरकारने मोठा दिलासा दिला असून लवकरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. शेतकरी हा आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. शेतकरी नसल्यास अन्नधान्याची उपलब्धता होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने शेती ही नेहमीच संकटात सापडलेली असते. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, कधी कीड रोग तर कधी वीजबिलांचा बोजा. अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी आणि शेती टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार बँकांकडून किंवा सहकारी सोसायटीकडून कर्ज घ्यावं लागतं. मात्र यात काही शेतकरी वेळेवर कर्जफेड करू शकतात, तर काहींना अडचणींमुळे थकबाकीदार ठरावं लागतं. याच पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता थेट आर्थिक फायदा देण्यात येणार आहे. म्हणजे जो शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर हप्ते भरतो, तो शेतकरी सरकारकडून प्रोत्साहनपर स्वरूपात रकमेचा लाभ घेऊ शकेल. हा निर्णय शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे कर्जफेड करण्यास प्रोत्साहित करेल आणि त्याचबरोबर त्यांचा विश्वासही वाढवेल. सरकारकडून मिळणाऱ्या रकमेबद्दल बोलायचं झाल्यास, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी खत बियाणे खरेदी करण्यासाठी, घरगुती खर्च भागवण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही उपयोगासाठी मदत करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. बँक आणि सहकारी सोसायट्यांच्या नोंदींवरूनच पात्र शेतकऱ्यांना थेट हा लाभ मिळणार आहे. आता नेमके कोण पात्र आहेत तेही जाणून घेऊया. पहिले म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर फेडले आहे. दुसरे म्हणजे ज्यांचे कोणतेही थकीत कर्ज नाही. तिसरे म्हणजे बँक किंवा सोसायटीकडून घेतलेले कर्ज नियमानुसार फेडले आहे. अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. जर कोणी शेतकरी थकबाकीदार असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा फायदा शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आतापर्यंत अनेकदा आपण पाहिलंय की थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळायचा, पण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळायचं नाही. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना नेहमीच अन्याय सहन करावा लागायचा. पण या निर्णयामुळे परिस्थिती बदलणार आहे. आता वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांनाच फायदा मिळणार असल्यामुळे भविष्यात आणखी जास्त शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करण्याकडे वळतील. ही प्रक्रिया कशी होणार याविषयी सांगायचे झाल्यास, सर्वप्रथम बँक आणि सहकारी सोसायटी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करतील. ती यादी सरकारकडे पाठवली जाईल. सरकारकडून तपासून झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठरलेली रक्कम थेट जमा केली जाईल. यासाठी शेतकऱ्यांना कुठेही धावपळ करावी लागणार नाही, कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. गेल्या काही दिवसातच काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे वृत्तही समोर आले आहे. अनेक शेतकरी या निर्णयाचे स्वागत करताना म्हणतात की आम्ही वेळेवर कर्जफेड करतो, पण कधीच आम्हाला फायदा मिळत नव्हता. आता मात्र सरकारने आमच्या पाठीशी उभे राहत आम्हाला थेट रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. एकंदरीत पाहता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळणार असल्याने त्यांची आर्थिक अडचण काही प्रमाणात कमी होईल. तसेच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. हा खरंच शेतकरी हिताचा आणि कौतुकास्पद उपक्रम आहे.